निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या गाई वासरांना मी घेऊन चाललोय. आता कोणी मध्ये याल तर प्राण गमवावे लागतील. कलयने शिवशंकरा मदनागी तू जाळीला, कलयने शिवशंकरा मदनागी तू जाळीला, अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला. पृथ्वी लोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला, राजपुत्रात सोमयागी अग्निकुंडात अवतरला. जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला, 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 जालिंदरनाथ जालिंदरनाथ अग्निकुंडात अवतरला. प्रत्येकाच्या आत एकच आत्मा आहे आणि कोणत्याही जीवाला मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मुक्या प्राण्यांचे जो मायेने संगोपन करतो त्याला सुख प्राप्त होते आणि जो त्यांचे हाल करतो त्याचेही तसेच हाल होतात. ह्या जन्मी किंवा पुढच्या ध्यानात असू द्या. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. जालंधरा, तू हे उत्तम कार्य केलेस. तू अग्निस्वरूप आहेस आणि तरीही तुझ्या आत अपार करुणा आहे. नाथपंथाचे कार्य हे असेच आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन असेच सुरू ठेव. गुरुवर, आपण काही बोलत नाही आहात. ही शांतता ही बरी वाटते आहे. मींची आठवण येत आहे का गुरुवर? नाही गहिनी, आता त्याचा विचार नाही. श्री दत्त महाराजांची भेट कधी होते आहे हा विचार करतो आहे. गुरुवर, आपण जालिंदरनाथांचा शोध घेणार आहोत ना? कानिफची गाठ पडेल त्याच्याशी. अर्थात जालिंदरनाथ यांचा शोध लागणार तर? होय. पण जालिंदरनाथ यांच्याबद्दल काहीतरी घडण्याची शक्यता होती. त्याचे काय? त्यासाठी श्री दत्त महाराजांशी बोलायचे आहे.
महादेवा, आपण स्वतः आपण कैलासात आला नाहीत म्हणून मी गिरनारला आलो. महादेवा, यानंतर मी स्वतः कैलासात येईन. 2 विषय आहेत. एक जालिंदर आणि दुसरा गोपीचंद. हे दत्तगुरु, निश्चित काहीतरी केले पाहिजे. होय महादेवा, आपण सांगा काय करणे अपेक्षित आहे. गोपीचंदच्या राज्यात सगळे सुखी आहेत, परंतु मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. त्यांचेही काही अस्तित्व आहे. मुळात त्यांचे काही अस्तित्व आहे हे कोणी मान्य करायला तयारच होत नाही. मुके जीव चारा पाण्या वाचून तडफडत आहेत. आता हे पाहणे अवघड आहे महादेवा. जालंधरला गोपीचंदच्या राज्यात जाण्याची आपण आज्ञा करावी. जशी आज्ञा महादेवा. जालिंदर मध्ये ती क्षमता आहे की तो असंख्य प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे संगोपन करू शकतो. होय, परंतु सिंहासनाधीश्वरांना ही बुद्धी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. खरं आहे, त्यांचं कर्म त्यांच्या आड येतं आहे. होय महादेवा, जालंधर लवकरच गोपीचंदच्या राज्यात जाईल, तसे नियोजन होईल. हे दत्तगुरु, आपण अहोरात्र नाथ परंपरा बळकट करण्यासाठी प्रयत्न करता आहात हे मी पाहतो आहे. कैलासनाथा, केवळ आत्ताच असे नव्हे तर भविष्यातही नाथपंथ मनुष्यासाठी मोठा आधार ठरावा, हीच केवळ सदिच्छा आहे. माई, कपिला, कपिला आलीस तू. कपिला, तिचं वासरू पण परत आलं. हो, कोण कुठलं तुम्ही? आणि आमच्या गाईला आणि वासराला जिवंत आणलं तो. मी कोण आहे हे महत्वाचं नाही, तुमच्यासारख्या मुक्या जीवांवर प्रेम करणाऱ्या माणसांचं रक्षण करणं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटलं होतं आमची कपिला आणि हे वासरू आता या जगातच नाही. मी असताना मुक्या जीवांना शस्त्र लागू देईल का? अलग निरंजन, निरंजन, आदेश, आदेश. सर्वानुभूती एकच आत्मा आहे.
आणि हेच सत्य आहे. मुके जीव घाबरले असतील त्यांना चारा पाणी द्या आणि काळजी करू नका, मी आहे. आणि ह्यानंतर ह्या मुक्या जीवांना कोणी हात लावायला जरी आले तरी त्यांचे हात जागेवर राहणार नाही. येतो मी. गुरुवर, कल्याणमस्तु. शुभम भवतु. आपण इथे दर्शन द्याल असं वाटलं नव्हतं. जालिंदर, या स्थळी या समयी तुझी भेट घेण्यामागे माझे निश्चित असे काही प्रयोजन आहे. सांप्रत काळी तू कुठल्या कार्यात मग्न आहेस? गुरुदेव, मी भ्रमण करत निघालो आहे. वाटेत दिसेल त्या प्राण्याला जगवतो आहे आणि त्यासाठी जे शक्य आहे ते सगळं करतो आहे. उत्तम. जालिंदर, तू याच मार्गावर पुढे मार्गस्थ झालास की तुला एक मोठे राज्य लागेल. गोपीचंद नावाचा राजा तिथे राज्य करतो. तू त्या राज्यास भेट द्यावीस असे मला वाटते. गुरुदेव, आपण आज्ञा केली आहे तर मी निश्चित जाईल. त्या राज्याची घडी विस्कटलेली आहे. मनुष्यासच तिथे न्याय मिळत नाही तर मुक्या जीवांची काय कथा. असं असेल तर मला जावंच लागेल. आपला आशीर्वाद असू द्या. जालिंदर, माझे आशीर्वाद सदैवच तुझ्या सोबत आहे. कल्याणमस्तु. शुभम भवतु. येतो. प्रस्थान कर. जालिंदर, काय गुरुवर? गोपीचंद राजावर विश्वास ठेवू नको. विश्वास ठेवू नको. होय, ध्यानात ठेवेल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश
गुरुवर, आत येण्याची अनुमती असावी. यावे यावे. मच्छिंद्रा, तुला या दोघांसोबत इथे पाहून खूप आनंद झाला. गुरुवर, कल्याणमस्तु. मच्छिंद्रा, गोरक्षा, कसा आहेस बाळा? गुरुवर, कल्याणमस्तु. शुभम भवतु. गोरक्षा, गहिनी, मी आज तुला प्रथमच पाहतो आहे. गोरक्षनाथांचा शिष्य शोभतो आहे. गिरनार मध्ये तुझे स्वागत असो. कल्याणमस्तु. शुभम भवतु. बाळा, आसनस्थ व्हा. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख